नर्सबरोबर राजेश परतला. नर्सने लगेच बाळाला चेक केले. राजेशला धीर देत, काळजी करू नका, डॉक्टर आलेच आहेत राऊंडवर, मी त्यांना आधी इकडेच घेऊन येते. राजेश पण नर्सबरोबर निघून गेला. डॉक्टर येईपर्यंत रश्मी आणि तिची आई पुन्हा लावण्याला थोडं उचलून आणि दूध पाजण्याचा प्रयत्न करण्यात जोडल्या. पण ते बाळ न रडता आता फक्त श्वास जोरजोराने आत बाहेर करी मान एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला नेत होते. राजेश आणि नर्स डॉक्टरांबरोबर लगबगीने रूममध्ये आले. डॉक्टरांनी बाळाची लावण्याची तपासणी केली. डॉक्टर राजेशला सांगत, आपल्याला लगेच त्या बाळाला चाइल्ड केअर हॉस्पिटलला हलवावे लागेल. हे ऐकत राजेशच्या हृदयाचे ठोके चुकले आणि रश्मी रडायला लागली. रश्मीच्या आई तिला धीर देत होती. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षण महत्त्वाचा आणि त्यांच्या सांगण्याहून बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलला हलवावे लागले. डॉक्टरांनी दुसरं बाळ आणि रश्मीला त्याच हॉस्पिटलला थांबवून घेतले. एकीकडे राजेश त्या चिमुकल्या बाळाबरोबर एकटा आणि इकडे रश्मी बाळापासून दूर झाल्यामुळे आणखीनच दुःखी आणि चिंतित होती. पण तिला इथे दुसऱ्या बाळासाठी थांबणे अनिवार्य होते. चाइल्ड केअरला पोहोचल्यावर लगेच बाळाला अतिदक्षता कक्षा ICUमध्ये नेण्यात आले. राजेशच्या हातातून नर्सने बाळाला घेतले. त्यावेळी बापाचे मन ते बाळ नर्सच्या हाती देण्यात थोडे कचकलेच. जेव्हा नर्सबरोबर राजेश चालायला लागला तेव्हा नर्स सूचना देत, तुम्ही बाहेरच थांबा, तुम्हाला आत परवानगी नाही. राजेशला आत बाळाबरोबर जायचं होतं. तो नर्सला आग्रह करायला लागला, मला येऊ द्या प्लीज आत. पण नर्सने पुन्हा समजावून सांगितले, विश्वास ठेवा तुम्ही, मी आहे तिथे काळजी घ्यायला, तुम्ही आत नाही येऊ शकत. राजेशला ICU बाहेरील शिपायाने थांबवले. नर्स बाळाला घेऊन आत गेली तेव्हा राजेशचा जसा प्राण काढून नेलाय असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर होते. तो शिपायाला विनवणी करू लागला, प्लीज मी आत नाही जात, मला दाराच्या या काचेतून तरी बघू द्या. त्याची गया बघून शिपायाने त्याला तिथे उभे राहू दिले. नर्सने ICUमध्ये नेताच बाळाला सलाईन लावायला सुरुवात केली. राजेश बाहेरून हे बघत होता. जशी नर्सने बाळाच्या हातामध्ये सुई टोचली तशीच राजेशच्या हृदयात टोचल्या गेल्यासारखे झाले. त्यानंतर तर नर्सने बाळाच्या नाकाजवळ गालाजवळ पण निड्याने टोचल्या. एवढा वेळ कुंठून रडत असलेले बाळ वेदनेने जोरात रडायला लागले. हे बघून राजेशच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. डॉक्टरांची टीम बाळाच्या प्रकृतीवर नजर ठेवून होती. ती रात्र कठीण होती. राजेश रात्रभर ICUच्या दाराजवळ होता. डॉक्टर काही ठाम सांगायला तयार नव्हते. दुसरा दिवस उजाडला. डॉक्टर काही सांगतील या आशेने राजेश तिथेच होता. सकाळी पण नर्सेसची आणि डॉक्टरांची धावपळ सुरूच होती. सकाळची दुपार झाली. राजेश उपाशी तापाशी तिथेच उभा होता. दुपारी साधारण 1 वाजता नर्सने राजेशला हाक दिली, तुम्हाला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावले. राजेश लगेच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर राजेशला धीर देत, सध्या कुठे बाळाची तब्येत स्टेबल झाली आहे, पण तरीही पुढील 2 दिवस कठीणच आहेत. हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच खचकल्यासारखी झाली. राजेशने रश्मीला ती जास्त काळजीत राहील या कारणाने याबद्दल काहीच सांगितले नाही आणि स्वतः मात्र त्या तिथेच तहानभूक विसरून सारखा ICU बाहेर ताटकळत होता. बाळाला ॲडमिट होऊन आता 3 दिवस झाले होते. रश्मीला इकडे हॉस्पिटलला डिस्चार्ज मिळाला आणि ती घरी परतली होती. तिला लावण्याला बघायची खूप इच्छा होत होती, पण राजेश तिला टाळत होता. बाळ छान आहे आणि वजन वाढवावे याकरिता फक्त तिथे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले असेच तो तिला सांगायचा. पण 5व्या दिवशी मात्र रश्मीला राहवलं गेलं नाही. ती हॉस्पिटलला जाण्याचा आग्रह करू लागली. शेवटी रश्मीची आई पण राजेशला म्हणाली, अहो आईचं मन आहे, तुम्ही कितीही सांगितलं तरी तिला बाळाला बघायची इच्छा होणारच. घेऊन जा तिला, मी सांभाळते सौंदर्याला. यावेळी राजेशचा नाईलाज झाला. हॉस्पिटल ICUला भेटण्याच्या वेळेत रश्मी आणि राजेश आत गेले. एका काचेच्या पेटीत ती चिमुकली लावण्या सुस्त पडून होती. तिच्या हाताला सलाईनचे निडल्स आणि टेप चिटकवलेले होते. नाकाला ऑक्सिजन आणि चेहऱ्याला कितीतरी लावलेल्या निडल आणि टेप होते. तिच्या वजनामध्ये काही वाढ दिसत नव्हती. उलट ती आणखीनच खालावलेली आणि काळवंटलेली आणि निस्तेज दिसत होती. छातीच्या हाडांचा पिंजरा स्पष्ट दिसत होता आणि तो श्वासांबरोबर जोरजोरात खालीवर होत होता.
हे बघून रश्मीच्या भावनांचा बांध तुटला आणि ती रडायला लागली. राजेशने तिला सावरले, तिला धीर देत, अगं म्हणून मी तुला नको म्हटलं होतं, पण तू नको काळजी करू, होईल बरी. दिवसामागून दिवस गेले. आता 15 दिवस होऊन गेले होते. डॉक्टरनी राजेशला केबिनमध्ये बोलवले आणि म्हणाले, आता बाळ पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहे. हे ऐकताच राजेशच्या हर्षाने फुलला. पुढे डॉक्टर बोलले, पण म्हणावे तसे तिच्या वजनात फरक नाही आलाय. तरी आता तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. जीवाला काही धोका नाही, फक्त घरी जास्त काळजी घ्या. थोडं थांबत आणि गंभीरपणे डॉक्टर बोलले, आणखी एक सांगायचे, ते म्हणजे या लहान वयात जे काही भारी उपचार आणि वरून सतत ऑक्सिजन, काही मेडिसिनचा साईड इफेक्ट होतात. त्यामुळे तिच्या ओठ, नाक, गालाच्या नसा डेड झाल्यात. पण त्याचबरोबर चेहऱ्याचे काही प्रमाणात डिफॉर्मेशन झाले. राजेश काळजीने, मग याला काही इलाज असेल ना? डॉक्टर धीर देत, प्रयत्न करता येईल, पण या वयात नाही. जेव्हा ती वयात येईल तेव्हा ते करावे लागेल. पण नक्की काही सध्या सांगता येणार नाही. लावण्याचा चेहरा आता तसा नव्हता, जसा जन्मतच होता. नाकाच्या छिद्राशिवाय नाकाला दुसरा आकार राहिला नव्हता. गाल आणि ओठ ओरबाडून खाली ओढल्यासारखे दिसत होते. तिचा चेहरा एखाद्या प्लॅस्टिकच्या चेहऱ्यासारखा निर्जीव दिसत होता. राजेश रश्मी हॉस्पिटलला लावण्याला घरी नेण्याकरता आले. रश्मीची आई घरी सौंदर्याचा सांभाळ करीत आपल्या दुसऱ्या नातीची आतुरतेने वाट बघत होती. डॉक्टरांनी सांगितलेली वाईट बातमीबरोबरच एक चांगली बातमी होती. ती म्हणजे लावण्य पूर्णपणे बरी झाली होती. ती आता घरी परतली होती. म्हणायला तरी आता सर्व सुरळीत झाले होते. पण खरंच राजेश, रश्मी, लावण्य यांच्या दुःखाचा अंत झाला होता की सुरुवात? 2 जीव एकाच वेळात एकाच ठिकाणी एकाच आईच्या बापाच्या पोटी जन्माला आले. आईने गर्भात असताना तर त्यांच्या पोषणामध्ये काहीच भेदभाव केला नाही. मात्र नियतीने हा भेदभाव का केला असावा? हा नशिबाचाच खेळ होता. धन्यवाद. हा भाग आवडलाच असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल.